श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 18वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणा करा, पंढरी अदिशा रुक्मिणी वरा, भक्त पालका चकोर चंद्रा, प्रेम पियुष धारका, हे दिनबंधो दीनानाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा, मागिले अध्यायी वैराग्यता, गोपीचंदा लाधली असो पुढे आता श्रोती, अवधान द्यावे ग्रंथार्थी, गोपीचंद सोडुनी ग्रामाप्रती, वैराग्य आचरू चालिला, मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीतसे, परी गौडबंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम, योगींद्रनीती आचरला, गावोगावीचे सकळजनी, एकता विवळ होती, नेत्री अश्रुपात गाळुनी, आहा आहा म्हणताती, एक एकांसी बोलती वचना, राव नव्हे होती माया पूर्ण, कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे रायाने, आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती, ऐसे म्हणून आरंभळती, लोक गावीचे सगळीक, असो तो ज्या गावी जात, त्या गावीचे लोक पुढे येत, म्हणती महाराजांनी राहावे येथ, योग पूर्ण आचरावा, नाना पदार्थ पुढे आणीती, परी तो न घे कदा नोपती, भिक्षा मागुनी आहारापुरती, पुढे मार्गी जातसे, शेट सावकार मोठ मोठे, बोलवित येती तया वाटे, पुन्हा परता वाघ वाटे, बोलती रायासी, हे महाराज तुम्हा विना प्रजा दिसत आहे दिन, जैसे शरीर प्राणाविना निचेष्टित पडत असे, तैसी गती प्रजेशी झाली, जरी तुम्ही जाता आमुची माऊली, तरी योग साधुनी पुन्हा पाऊली, दर्शन द्यावे आम्हा ते, अवश्य म्हणून नुपणात, बोलवितसे समस्त, ऐसे रायासी गावोगावी होत, अति गुंती चालावया, असो ऐसे बहुदिनी, स्वराज्याची सीमा उल्लंघुनी, गौड बंगाल देश टाकुनी, कोल बंगाली संचरला, त्याही कोल बंगालात, गावोगावी हा वृत्तांत, प्रविष्ट झाला लोका समस्त, चकचकिताती अंतरी, म्हणती गोपीचंद राया समान, होणार नाही राजनंदन, आहा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा, असौ कौल बंगालीचा नोपती, कौल पट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती, गोपीचंदाची नांदतसे, तिलकचंद शश्वर नामी, महाप्रतापी युद्धधर्मी, जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी, तैशाची नीती तो असे, गजवाजी अपरिमित, शिबिका नाना दिव्यरथ, धन भांडारे अपरिमित, राजसुदने भरली ती, किल्ले कोटदुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सवळ, त्या देशीचा तो रुपाळ, तिलकचंद मिरविला, 1,00,000 सहस्र शतलक्ष, सवळ पृतनेचा असे दक्ष, परीती पुत्रा नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिळवतसे, तया ग्रहिती चंपावती, सासुरवासिनी परमयुवती, ननंदाचा भावान प्रती, देवान परी मानितसे, परमप्रतापी गरजत काळ, सासू सासरी असती सबळ, तेथेही वृत्तांत समजता सकळ, गोपीचंदाचा समजला परी करीती टीका, म्हणती आहारे नपुसंका, ऐसे राज्य सोडून लेका, भीक मागणी वरी येले, आहा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळी न वंचावी करी, क्षत्रिय धर्मदाय शरीरी, भीक मागणी नसेची, आहा जन्मांत इवुनी काय केले, शात्रकुळा दूषण लाविले, आमचे मुखाशी काय लाविले, भीषण केले जन्मांत, म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुसक झाला वेडा पिसा, वैभव टाकुनी देशोदेशा, भीक मागे घरोघरी, तो जन्मतांची का नाही मेला, क्षत्रिय कुळा ते डाग लाविला, आता स्वमुखा दाविने कशाला, श्लाघ्य दिसेना आमते, ऐसे आता बहुतारीती, लोक निंदितील आम्हा प्रती, आहा कैसी ती मैनावती, सुत दडविला तिने हा, आहा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसली राजपटा, जालिंद्र हाती धरुणी गोमटा, भ्रष्ट केले राजासी, श्रेया सांडुनी रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी, कणक टाकुनी चिंधोटी, भाळी वांदी प्रीतीने, आहा जालिंद्र कोणता निका, भिकार वाईट मिरवे लोका, हाती धरिला समोर रोडका, डोई वोडका शिखा नष्ट, एसियाच्या लागुनी ध्यानी, भ्रासी लाविला आपुल्या अग्नी, आता काळी तोंड करुणी, जगा माझी मिरवतसे, आहा माय नव्हे ती लाव म्हणावी, स्वसुत जिने केला गोसावी, लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी, विघ्न आणले राज्यांत, आता कोण तिचा बाप, उभा राहिला बलाढ्य भूप, राज्य हरुणी खटाटोप, देशोधडी लाविल की, ऐशी वल्गना बहुतरीती, एकमेक स्वमुखे करीती, ते ऐकुनी चंपावती, क्षीणचित्ती होतसे, मनीच्या मनी आठवणी गुण, बंधूसाठी करी रुदन, ननंदा जावा विशाळवान, हृदया लागी खुंचिती, म्हणती भावाने उजेड केला, कीर्ती ध्वज उभारिला, राज्य सांडुनी हात भिकेला, ओढवितो लोकांशी, माये बंधुनी दिवटा लाविला, तीही लोकी उजेड केला, आता उजेड इचा उरला, हेही करीला तैसेची, आहा मायती हो रांड, जगी ओढविले भांड, आता जगी काळे तोंड, करुणिया मिरविते, ऐसे दुःखाचे देती घाव, हृदयी खोचुनी करती ठाव, बोलणे होतसे शस्त्र गौरव, दुःख विष मारा परी, एकीकडे गोपीचंद, पाहता पाहता ग्रामवृंद,
पौलपट्टणी एवणी शुद्ध पानवटी बैसला हस्ते कारुणी शिंगी नाद वाचे सांगत हरी गोविंद परी स्वस्वरूपा माझी प्रतापवृंद झाकला तो जाईना की अर्कावरी अभ्र आले परी तेज तयाचे नाही बुडाले की मृगमदाते गुंडाळिले सुवास वेष्टिल्या राहिना देवी तो नृपनाथ पानवट्याते विराजत तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी येताची देखिला नैनी ते कदाची नाव ओळखला तिन्ही मग त्या तैशाची परतोणी राजसदना पै गेल्या रायास सकळांशी व्रतांत सांगिती त्या युवतीसी की गोपीचंद पानवठ्यासी एवुनिया बैसला ऐसा व्रतांत राहे ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुकासी काळे लावून आमचे गावी का आला परी लोकांत करील आमची अपकीर्ता संचरोणी पट्टणांत भीक मागेल ग्रही लोक म्हणतील अमक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक काळे करुणी आमचे मुख जाईल मग पुढारा हा राया ऐसे करणे होते तरी कासया आलासी येते स्वदेशी चोरून या गुप्त भीक मागावी सुखाने सकळ राज सदनीची माणसे वेडाळपणी बोलती त्यास तिलकचंद एवणी त्या समयास ग्रह मनुष्या सांगतसे म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध परी जगात आपले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल तरी आता पाचारुण अश्वशाळेत ठेवा आणून तेथे तया ते घालुनी भोजन बोळवावे येथून ऐसे सांगुने नुपे सर्वाला राव सभास्थानी गेला एरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावू परिचारिका जाऊनी तेथे म्हणती महाराजा नुपणाथे बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैची भगिनी ताई माई घरघर बाप घरघर आई भरला असे विश्वाते परी आता असो चंपावती बोलावितसे आम्हा प्रती तरी भेटुनी ती युवती पुढे मार्ग क्रमावा ऐसे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नुपणात परिचारिका पश्चिम द्वारांत त्यासी घेऊनी जाताती अश्वशाळे माझी नेवण बैसविला राजनंदन परिचारिका म्हणती येथे धारुण देऊ चंपावती ते तुम्ही वैसला तैसेची वैसावे भेटीसी येतील येथे सर्व ऐसा परिचारिका दावणी भाव सदना माझी संचरल्या सकाळशी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत मग राजकांतेने त्वरित अन्नपान भरी येले तरुणपणा जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र ओपुण धाडीती झाली नितंबिन अश्वशाळेत तत्वता तवती परिचारिका घेऊनी अन्न अश्वशाळेत आली लगबग करुण म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की राव विचार करी मानसी हा आदर आहे संपत्तीशी त्याही विहिणी खायासी संपत्तीशी मिळताती तरी आता असो कैसे आपण घेतला आहे संन्यास शत्रू मित्र सुख दुःखास समानापरी लेखावे तरी मानापमान उभे राहती हे प्रपंचाची निर्वे कोटी तरी ऐसी यासी आधी कष्टी आपण कशास व्हावे हो मान अपमान दोन्ही समान पाळिताती योगे जन ऐसे परिलक्षुनी मना भोजनाते बैसला मनात मने चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवितसे तरी अन्न ब्रह्म धिक्कारुण मग कैचे भावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजनाते बैसला एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघोनी गवाक्ष द्वारांत निज दृष्टीने पाहती नुपणात नेत्री दीक्षा पाहती मग एकेकी बोलती वचना आहे काय निर्लज्जपण सोयरिया घरी अश्वशाळेत बैसोन भोजन करीतो करंटा एक म्हणती चंपावतीसी वेगे आणावी या ठायासी ऐकोनी ननंदेने त्वरेसी धाव घेतली तिजपासी हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मेळी आणले निगुतीसी मग हस्त उचलोनी दियेशी राया ते दावित्या झाल्या तिस घेऊनी शेजारासी पाहती गवाक्ष द्वारासी परी बोलती कु अक्षराशी कुशळवाणी करुनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैचा त्याला तस्करा सम येऊनी बैसला अश्वशाळे माझारी हा जळोजळ याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी म्हणवित होता प्रजानात काही मिळाले अधिक यात भणंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरियेला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरे ग्रास येऊनी बैसला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखानिती ते ऐकुनी चंपावती परमदुःखी झालीसे प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता निजदृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुनी त्यावरी ननंदा जावा पिशुन दुःख लेशी बोलती वचन परी शब्द नसती देवान हृदया माझे खडतरती तेने करुणी विवळ झाली पश्चातापी परम तापली मग स्त्री मंडळ सोडून वहिली सदना आली आपल्या येता झाली जीवित्वा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर करी कवळुनी शणे उदर फोडीती झाली बळाने खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडुनी बाहेर येत शनीची झाली प्राणरहित सदनी रक्त मिरविले एरीकडे अश्वशाळेत
परिचारिकेशी म्हणे नृपणात, भेटवी माते चंपावतीस, चल जाऊ दे आम्हाशी. एरी म्हणती त्या शुभाननी, चंपावती सासूर वासिनी, त्यावरी अश्वशाळे लागुनी, कैसे येथे येईल परी आता असो कैसे, तुम्ही वस्तीस असा या रात्रीस, आम्ही सांगुनी चंपावतीस, गुप्त वेशे अनोखी, ऐसे ऐकुनी राहे वचन, म्हणे राहीन आजीचा दिन, तरी आताची जाऊन श्रुत करावे तियेसी, अवश्य म्हणून शुभाननी, आताची सांगू तिये लागुनी, रात्री माझी येऊ घेऊनी, भेटी लागी महाराजा. ऐसे बोलुनी त्या युवती, पाहता झाल्या चंपावती, तव खंजीर खोवणी पोटी, मईवरी पडली से, ते पाहुणी शब्द कोल्हाळी, धावती झाली स्त्री मंडळी, गत प्राण पाहता बाळी, एकची कल्लोळ माजविला, रुद्राचे तळे साचले, जठर अवघे बाहेर पडले, ते पाहुणी युवती वहिले, शंखध्वनी करिता ती, सासू सासरे भावे धीर, पती नणंदा जावा चाकर, म्हणती बंधू करिता साचार, उदार झाली चंपावती, मग बोलू नये त्याची बोलती, म्हणती अधम मंदमती, कोणी करुणी या क्षिती, दुष्ट नष्ट भ्रष्ट आला, आपल्या सदनी अग्नी लाविला, शेवटी लावावया येथे आला, तरी त्या ते बाहेर घाला, मुख पाहो नका हो, एक म्हणती तया करिता, चंपावतीने केली कर्तव्यता, तरी तिच्या समान त्याची अवस्था, करुणी बोळवा निज संगे, ऐसे नाना तर्क कुतर्क, करुणी मारती हंबरडा हाक, एकची कोल्हाळ करती सकळीक, आहा आहा म्हणूनी, कोणी हंबरडा हाणीती बळे, कोणी पिटिती वक्षस्थळे, कोणी मही आपटिती भाळे, मूर्छागत पडताती, कोणी आठवणी रडती गुण, कोणी रडताती चांगुलपण, कोणी म्हणती दैवहीन, भ्रतार असे येचा, कोणी म्हणती अब्रुवाण, चंपावती होती उत्तम, निज बंधूचे क्लेश पाहुण, दिदला प्राण लज्जेने, एक म्हणे चंपावती, किती वर्णावी गुण संपत्ती, मृगडानी जैसा हस्ती, स्त्रियां माझी मिरवतसे, एक म्हणती सदा आनंदी असून, पाहत होते हास्य वदन, सदा हर्षित असे एक म्हण, हस्ती जेवी पृतनेचा, एक म्हणे चांगुलपणी, घरात मिरवे जेवी तरणी, एक म्हणे ओ शुभाननी, किती मृदू कोकिळा, एक म्हणती सासुरवास, असता नाही झाली उदास, ईश्वरे तुल्य मारुणी पुरुषास, शुश्रूषा करी वडिलांची, ऐसे म्हणून आक्रंदती, अवघे एकची कोल्हाळ करीती, तो नाद अश्वशाळे प्रती, अकस्मात आदळला, अश्वशाळे गौडनाथ, अश्वरक्षका लागी पुसत, एवढा कोल्हाळ का सदनात, झाला आहे कळेना, परी तो सर्वांठाई बोभाट, झाला आहे गावात प्रविष्ट, की भावा करिता अति कष्ट, जीवित्वा ते दवडिले, ते अश्वरक्षकांसी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान, म्हणती नाथा जीवराणीने, बंधू कारणी दिदला, नृप म्हणे रे कवन राणी, कोण बंधू कवनस्थानी, एरू म्हणती ऐकले कानी, चंपावती राणी ती, तियेचा बंधू झाला पिसा, सोडूनी गेला राज मांदुसा, म्हणून वरुणी दुःख रेषा, जीवित्व त्यागले रांडकीने, एरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोकचंद नंदन, गोपीचंद ऐसे नाम, जगा माझी मिरवतसे, ऐसे ऐकुनी रूपणात, नैनी लोटले अश्रुपात, चित्ती म्हणी वो बाई घात, मजसाठी का केला, मग चंपावतीचे आठवणी गुणा, गोपीचंद मोहे करी रुदना, आहा मजसाठी दिदला प्राण, हे अनुचित झाले हो, तरी आता महीवरती, माझी झाली अपकीर्ती, आणि कसोय रे दुःख चित्ती, मानितील बहुवस, मी येथे आलो म्हणून, चंपावतीने दिदला प्राण, हे दुःखा होईल कारण, विसर पडणार नाही की, ऐसा विचार करी चित्तांत, परी नैनी लोटले अश्रुपात, एरीकडे संस्कारासी प्रेत, चितामही चालिले, गोपीचंदही प्रेत पाहुण, करीत चालिला सवे रुदन, परी चित्त वेदले कल्पने करुण, अपकृती अवघी जाहली, तरी आता असो कैसे, उठवावे स्वभगिनीसी, आणि चमत्कार सोयऱ्यांसी, दाखवावा प्रतापे, आम्ही जोग घेतला म्हणून, थोडा समान मानले यांनी, तरी नाथपंथाची प्रतापकरणी, निज दृष्टी दावावी, जैसा पार्वतीचा गोसावी, परी दक्षे हेळिता तो जावई, जीवित्व हरुणी प्रतापमुनी, गाजविला तयाने, की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण, कृप म्हणून केले हेळण, परी त्याने प्रताप दाखवून, विप्रमुक्त केले पे, की वामन रूप असतासान, बळीने मानिले तृणा समान, परी आपुला प्रताप दाखवून, पाताल भुवनी मिरविला, की अगस्तीचा देह लहान, अर्णवे मानिला तृण, परी केशव म्हणता नारायण, आचमना ते उरला नसे, की उदयतरू पोटी, लहान एकादशी गोरटी, परी मृदू मान्यान सान दृष्टी, पाहता मृत्यूवरी येला, की दशग्रीव राक्षसपाळ, तृणतुल्य मानिला अनिल बाळ, परी सकळ लंकेचा झाला काळ, एकदांची जाळिली, त्वं याये आम्हा येत, झाले मान सन्मान रहित, तरी आता याते नाथपंथ, निज दृष्टी दाखवावा, मग सहज स्थिती सवे, स्मशानवटी गेला राय, प्रेता निकट उभा राहे, उभा राहुनी बोलत असे, म्हणे ऐका माझे वचन, प्रेत करू नका दहन, श्री गुरु जालिंद्र येथे आणून, चंपावती उठबिनकी, आहा मी येथे समयी असता, वाया जातसे भगिनी आता, मग व्यर्थ आचरुणी नाथपंथा, सार्थक नाही मिरविले, की पहा मातुळ कुळ, आस्तिके रक्षिले तपोबळे,
देवी येथे युवती निर्मळा चंपावती उठविनवी की अहिरणी गुंतता हिरा हिरकणी काढी तया सत्वरा देवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठविनवी की मोहरासवे सूत सगुण कदापि नवे भस्म देवी येथे सुमधुमा चंपावती उठविनमी ऐसे बोले सकळां कारणे परी अविश्वासी सकळ जन म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना की वाळल्या रुखा लागी पाला आला ऐसा नाही ऐकिला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे गोपीचंद म्हणे बोलतो सत्य परी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवत असे जेने कानिपाचे अर्था लागुनी सकळ देव आणिले अवनी आणिले परिपूर्णपणी वृक्षा लागी गोविले सध्या पहारे मम प्रताप करणी 11 वर्षे गर्ती अवनी अश्वविष्टेत राहिला मुनी प्रताप वर्णू केवता तरी धैर्य धरुणी 4 दिन करा प्रेताचे संगोपन श्री जालिंदर येथे आणून उठविन भगिनीशी परीन ऐकता अविश्वासी शुभा रचल्या स्मशान महिषी प्रेत ठेवून ते चितेसी अग्नी लावू म्हणताती ते पाहुणी गोपीचंद मग आपण चितेत बैसुनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मजलागी मी भस्म झाली या पोटी मग क्रोधन आवरे जालिंदर जेठी नगर पालते घालुनी शेवटी तुम्हा भस्म करील की ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णुन फुगीरपण मिरवत असे तरी आम्हा सांगतोसी ऐसे करुणी दावी चमत्कारास एरी म्हणे उत्तरासरसे बोले न तैसे घडेल एरी म्हणे वामकर काढुनी देतो जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे एरी म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे निहस्त दावुनी गुरु ते भाव उपजविन प्रेमाचा तिलकचंद पुत्रा सांगोनी वामकर तियेचा दे काढुनी गोपीचंद चिता सनी हुनी उठवून या ओळविला नाथ गोपीचंद घेऊनी कर पुढे चालिला मार्गावर एक कोस येता अनुभवर काय केले इकडे चिते माझी घालुनी प्रेत डावलुनी गेले सकळ आप्त एरीकडे नुपणात हेळा पट्टणी चालिला मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नवे सुरस गोपीचंद आल्याने विष्णु करीतील विचक्षणा नाना परीची होईल वल्गना आणि बाळ पावेल शोकस्थाना आप्तजनान पुढती ऐसा विचार करुणी चित्ती आपण चालिला कृपामूर्ती प्रयाण अस्त्र मंत्र विभूती चर्चुनिया निजभाळी तरी ते प्रयाण अस्त्र मंत्र एकची नैषद राजपुत्र जाणत होता अस्त्र पवित्र एरा माहित नव्हतेची ते अस्त्र जालिंदरा पासी होते अति उजळपणासी प्रयाण भस्म लाविता बाळाशी वातगती चालिला मग लोटता एक निमिष धावोनी आला शतकोश अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले म्हणे वस्सा पुन्हा परतोण किमर्थ केले आगमन चरणावरी भाळ ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला मग तो ऐकोनी वृत्तांता म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा नको करू काही चिंता पुन्हा फिर मागुता अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीते झाले गमन पौल पट्टणा माझी येवण राजांगणी संचरले तवते आप्तांसहित मेळा घालुनी बैसले होते पाळा युवळ चित्ती नाना बरळा रुदन शब्दे बोलती तो अकस्मात देखिले द्वयनाथ महापती दर्शनयुक्त देखतांची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घेत असे परमभक्ती करुणिया नमन त्वरे आणुनी कनकासन त्यावरी वैसोनी अग्निनंदन पुढे उभा राहिला परी तो नमनादी आदर जैसा शठाचा शृंगार की ढिसाळपणी ओसनगर देवी विनय भावतो की अजाकंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शूरत्व पूर्ण की वैशेचे मुखमंडन देवी आदर रूपाचा की घटा माझी जैसा अर्क की हिवराची सावली शीतळ देक की पिशाच बोलणी सत्यवाक देवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे घोमटे फळ की अर्कवृक्षी लोंबले केळ की मैदानचे गळा माळ देवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान परी अंतरी घोकित वेंचिन वीण की तस्कराचे ओण साधन देवी विनय भावाते की अर्थ साधक वक्ता पूर्ण परी घाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकाचे उर्दू गायन तेथे कैचे पहावे तानमान देवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उददीचे द्रोणात जळ की कनकतुल्य पिवळा पितळ की वनियाची गोडी बहु रसाळ देवी विनय भावाते की घर रिगेचे सवाष्णपण की भोंद्यांचे देवतार्चन की म्हशाचे ज्ञानाव देवी विनय भावाते तो या येतो नृपती तिलकचंद उभा भक्ती परी भावना सकळनाथा प्रती कळुनी आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञानकळा सगुण युवती ऐशी जाया गृहाप्रती साजेल माते दिसेना
जैसी शिव साळुंका सुरगणी परिती स्थापावी खडकी नेवणी दिवी सत्य या सदनी चंपावती साजेना गदर्भाकाय चंदनलेप मरकट व्यर्थ गिरवाण भाष उमोप माय साजान कणक पिंजर रूप कलाकारी घडेना त्वया हे चंपावती तुझे ग्रही असे युवती जैसी मैंद ग्रहावसती मनही न मिरवतसे परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुणी गोपीचंद वक्तास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढुनी दृष्टी तेता झाला कर संपुटी शव जानुनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळुनी भस्म चिमुटी मंत्र प्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची रहाटी प्रोक्षी तसे भुजाते भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारित ते कारण हाके सरसी त्वरे उठवण चरणी माता ठेवितसे आहा ज्वाजल्य संजीवनी क्षणात उठला राजपत्नी जैसा शुक्रे कच मुखातुनी 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठसला आहा जालिंद्रनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणवुनी मग लागवेगे सकळ उठवणी श्रीनाथाच्या लोटले चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची की करी आव्हानीला अति निर्मळ परी सभेची गंधमोरी लोळे उकिरड्यात उतावेळ विष्टावक्षण आवडत असे तो याये सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदिक परी त्यांचा सुटेन भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा असो ऐसी प्रारब्ध करणी श्री जालिंद्र जाय उठवुनी मग उठता झाला कणकासनी हेळा पट्टणी जावया मग तो तिलकचंद नृपती अभिमान दवडुनी झाला गलती सलिलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालो उन्मत लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेते वरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहुनी मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझे साठवा ऐसे बोलुनी नम्रोत्तर चरणी मोळी वारंवार ठेवुनी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई ऐसे ऐकुनी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करुण पाक निष्पत्ती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगे सद्गत तिथे सांगुनी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती व्रतारा सहित वैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊनी तिथे नाथपंथी मिरविली आपुले मुखीचा उचिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमरपणास मैनावती परी सिंचिली ऐसे रीती सारुणी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराज म्हणे एकवा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदाशी बाळ अज्ञान असे याचे तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रुन येती तेने करुण मिही येते षण्मास राहुण सर्व अर्थ पुरविन की परी राया षण्मासांसाठी मिही जाईन तीर्थलोटी परी मुक्त चंद पडता संकटी धाव घाली तू येथे ऐसे बोलता अग्निसुता अवश्य बोले तो नृपनाथ यावरी राहुनी एक रात्र निगते झाले उभयंता करुणी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदर ही मार्ग धरण हेळा पट्टणी चालिला तिलकचंद नृपनाथ बोळवुनी आला स्वग्रहात एरीकडे मैनावती सुत मुक्काम साधितसे एसिया राहणी मार्ग क्रमवणी राव गेला बदरिकाश्रमी बद्री केदार भावे नमोनी तपा रागी बैसला लोह कंटकी पादांकुष्ट ठेवुनी तप करी वरिष्ठ एरीकडे जालिंदर वाटे येऊन या पोहोचला तेथे राहुणी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशुनी अर्था अर्थी कानिपास शिष्य कटका प्रती घेऊन या चालला नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटण शेवटी बद्रिकाश्रम पाहुण गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारोणी स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा भेटवोनी समस्त दैवता सनातपणी मिरवला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यास विला तो वर पुन्हा दैवता अरुणी सत्वर वरा लागी ओपिले असो येथोनी गोपीचंद आख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राजा कारणे जाईल गुरु अनावया तरी आता अत्यंभूत श्रोत्या सांगेल धुंडी सुत मालू ऐसे नाम जाते नरहरी वंशी मिरवले स्वस्ती श्री भक्ती कथासार संमंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अष्टादशाध्याय समाप्त।